नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज बघू शकता आपण चालवलेली होती. 9 आठवडे झाले PYQ आपली सिरीज चालू होती. हा 10वा आठवडा आहे आणि कुठेतरी बघू शकता की 2000 प्लस प्रश्न आपण इथं बघू शकता की आपण घेतलेले आहेत. प्रिलिम्सचे असो, मेन्सचे असो, 2020 पासून 24 पर्यंतचे मेन्सचे आपण कव्हर करत आहोत. त्यात पण राज्यसेवा मेन्सचा आपण बघू शकता की 2024चा आपण पेपर करत होतो. लास्ट वीकमध्ये बरेच सारे प्रश्न केले. थोडेफार राहिलेले राज्यसेवा मेन्सचे जे प्रश्न आहेत सब्जेक्ट स्पेसिफिक ते आपण या आठवड्यात कव्हर करणार आहोत. तसेच 2024 गट ब मेन्सचा पण आपण बघू शकता सब्जेक्ट स्पेसिफिकली आपण कव्हर करणार आहोत. तर इतिहास विषय आपण आज करायचा आहे. त्याच अनुषंगाने मग उद्या भूगोल, परवा पॉलिटी होईल, त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक सायन्स असं बघू शकता 2 आठवडे अजून आपल्याला चालवायचं आहे. आणि ज्यांनी पण समजा अजून सिरीज बघितली नसेल, अजून पण बघू शकता 10 दिवस आहे. 10 दिवस आहे, तुम्ही 10 दिवसात काम आटपून घ्या सर्व आणि एकदा बघू शकता. 2000 प्रश्न 10 दिवसात म्हणजे इट इज मोर देन इनफ 60 प्लस आणायला. टार्गेटच आपलं जो आहे की हा आपण सिरीजच चालवलेली आहे, कारण टार्गेट 60 प्लस. नुसतं 2025 चीच परीक्षा नाही, जे 2026 ला परीक्षा देत आहेत आणि इथून पुढे पण जे पुढच्या वर्षी पण देणार आहेत त्यांच्यासाठी पण ही सिरीज बघू शकता की परमनंटली प्लेलिस्टच बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टवरच तुम्ही जाऊन सर्व म्हणजे ऍक्सेस करू शकता. चला तर सुरू करूया एक एक करून. पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिले आहेत आपल्याला ते ओळखायचंय, म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली समाज सुधारक ओळखायचे. मुंबईचे राज्यपाल जॉन मॅल्कम यांनी ज्यांना सतीचा चाल बंद करण्यास ते सर्व सहकार्य करतील असे वचन दिले, ज्यांनी असे सुचवले की सरकारने सती प्रथेविरोधात कायदा करावा व तो भारतात सर्वत्र लागू करावा. दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, जगन्नाथ शंकर सेठ और केटी तेलंग. तर लक्षात ठेवा, मुंबई जॉन मॅल्कम आलं तर एकच लक्षात ठेवायचं, सती प्रतिबंध तर जगन्नाथ शंकर सेठ. येस. नेक्स्ट, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेबर पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 1935 साली केली. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापना 1940 साली केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड सत्याग्रहाची केस जिंकली 1937. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले केले 1936. तर लक्षात ठेवा, लेबर पार्टी 35 ची नाहीये, त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन त्याच्यानंतर आलं पण 40 ची नाहीये. हे स्टेटमेंट राईट आहे, बाकी सगळे बघू शकता की स्टेटमेंट रॉंग आहे. येस, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला विचारलंय की महाड सत्याग्रहाची जी केस जिंकलेली होती ती बाबासाहेब आंबेडकरांनी बघू शकता की 1937 साली जिंकलेली होती. आता या PYQ मधनं आपल्याला ती एक नवीन काहीतरी आपल्याला भेटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल जाणण्यासाठी. आता हेच बघू शकता नोट्स मध्ये डिरेक्टली इन्क्लूड करायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाची केस जिंकली. येस. चला नेक्स्ट प्रश्न आपण घेऊ. चला, इसवी सन 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार खालीलपैकी द्विग्रही कायदा मंडळ असलेल्या प्रांताची निवड करा. ओडिसा, आसाम, सिंध, बिहार, मुंबई वायव्य सरहद प्रांत. 1935च्या बायकॅम्परल रेजिस्ट्रेशन 1935च्या कायद्यानुसार आपल्याला ओळखायचंय. मुंबई, ओडिसा. हो का, लक्षात ठेवा की ओडिसा तर नव्हताच, म्हणून जिथं जिथं ओडिसा आहे तिथं आपण खोडू शकतो. मग एकच ऑप्शन राहतोय. मग बंगाल, संयुक्त प्रांत, आसाम, मद्रास, मुंबई, बिहार. येस, कारण ओडिसाच्या त्या टायमाला बघू शकता द्विगृह नव्हतं, म्हणजे जरी ओडिसा आपण जर हे केला एलिमिनेट केला तर आपल्याला डिरेक्टली आन्सर भेटतो. बंगालला होतं, संयुक्त प्रांत होतं, आसाम होतं, मद्रास होतं, मुंबई होतं, बिहार होतं. येस. नेक्स्ट, खालील विधाने वाचा. विधाने, ब्रिटिश सरकार आणि संस्थानिकांमध्ये समन्वयासाठी संस्थानिकाचे संघटन असावेत अशी सूचना लॉर्ड डलहौजी यांनी केली. लॉर्ड डलहौजीच्या सूचनेनुसार संस्थानिकाचे संघटन म्हणून नरेंद्र मंडळची स्थापना करण्यात आली. विधान अ चूक, विधान ब बरोबर, अ ब दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, अ बरोबर असून विधान ब चूक आहे. तर लक्षात ठेवा ह्याच्यात काय आहे आपल्याला. चला, फॉलोइंग स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे. तर लक्षात ठेवा की ब्रिटिश सरकारने संस्थानिक समन्वयासाठी लॉर्ड डलहौजीने केली नाही, तसेच नरेंद्र मंडळ देखील बोलत नाही. दोन्हीही विधान बघू शकतात चूक आहे. येस, लक्षात ठेवा, इट इज वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्नांमध्येच हे येतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या तरुणांच्या सशस्त्र संघटनेने बांगलादेश मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व केले. अमर बांगला, बांगला मुक्ती चळवळ, बांगला मुक्ती वाहिनी, आवामी लीग. आता हा भरपूर बघू शकता वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण बांगलादेशमध्ये बघू शकता की आत्ताच कुठेतरी हिंसाचार भरपूर प्रमाणात चालू आहे. आणि मग त्याच अनुषंगाने राज्यसेवा मेन्सला पण प्रश्न आलेला होता, प्रिलिम्सला रिपीट होऊ शकतो. बघू शकता की खालीलपैकी कोणत्या तरुणांच्या सशस्त्र संघटनेने बांगलादेश मुक्ती आंदोलनात तर भाग घेतला. इथेच बांगला मुक्ती वाहिनी, लक्षात ठेवा, बांगला मुक्ती वाहिनी. नेक्स्ट, महात्मा गांधीजींनी सदागृह हा शब्द कोणी महात्मा गांधीजींना सदागृह हा शब्द कोणी सुचवला. नंतर महात्मा गांधीजींनी सदागृह ऐवजी सत्यग्रह असा शब्द बनवला. हिरालाल गांधी, मणिलाल गांधी, मगनलाल गांधी,
श्री वालजी देसाई. तर लक्षात ठेवा इट इज मगनलाल गांधी. व्हेरी इम्पॉर्टंट. हू सजेस्टेड महात्मा गांधी द वर्ड सदाग्रह अँड आफ्टरवर्ड्स महात्मा गांधी चेंज द वर्ड सत्याग्रह इन्स्टेड ऑफ सदाग्रह. तर मगनलाल गांधी जी आहे त्यांनी असं सांगितलेलं. पुन्हा एकदा बघू शकता नवीन डिटेल. आता हे सगळं अभ्यासात नॉर्मल जे आपण पुस्तकं वाचतो बरेच सारे महाराष्ट्राचे जे फेमस ऑथर ते आहेत त्यांच्या पुस्तकात हा संदर्भ आपल्याला बघू शकता की बघायला भेटत नाही. चला नेक्स्ट. इंग्रजांची मदत मिळवण्याच्या उद्देशाने मुस्लिम लीगने स्वतःला सम्राटाच्या पक्षाच्या स्वरूपात परिवर्तित केले आहे अशी टिप्पणी कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू. द मुस्लिम लीग परस्यूड देअर एम फॉर ब्रिटिश सपोर्ट अँड ट्राईड टू एस्टॅब्लिश देमसेल्फ ॲज अ किंग पार्टी. असं कोण होतं? तर इट इज लाईक पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलेलं. इंग्रजांची मदत मिळवण्यासाठी उद्देशाने मुस्लिम लीगने स्वतःला सम्राटाच्या पक्षाच्या रूपात परिवर्तित केले होते. पंडित जवाहरलाल नेहरूचं डायलॉग होतं. चला नेक्स्ट. शीख बस ड्रायव्हर आणि वाहकांनी लंडन येथे शीख होम दळ चळवळ ही संघटना स्थापन केली. या चळवळीचे रूपांतर खालिस्तान चळवळीत कोणी केले? गंगा सिंग धिला, जनरल सिंग भिंद्रेवाला, डॉक्टर जगजीत सिंग चौहान या अमृतपाल सिंग संधू. तर लक्षात ठेवा डॉक्टर जगजीत सिंग चौहान. भिंडरेवाला तर बघू शकता गोल्डन टेम्पल आणि मग इंदिरा गांधीच्या टायमाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून बघू शकता शस्त्र आणि ऑपरेशन ब्लू स्टार झालं ते भिंडरेवाला ते वेगळे होते. आणि Sikh bus driver and conductor who established Sikh home rule movement in London but who transferred the movement in Khalistan movement हे केलं तर डॉक्टर जगजीत सिंग चौहाननी. लक्षात ठेवा. हे कुठेतरी बघू शकता आफ्टर इंडिपेंडन्सचे प्रश्न आहेत आणि हे भरपूर महत्त्वाचे आहेत प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण. कारण आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये असं दिलेलं नाही ना की फक्त इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंटपर्यंतच वाचा 1947 पर्यंत. तिथून पुढचा पण आपल्याला कुठेतरी संदर्भ आपल्याला वाचायला लागतो. नेक्स्ट. पुढील विधानांचा विचार करा. बाळशास्त्री जांभेकर हे पश्चिम हिंदुस्थानातील पहिले प्राध्यापक होते. न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू होते. 1915 मधील राष्ट्रीय सभेचे मुंबई अधिवेशन लोकमान्य टिळक होम रूलचा प्रस्ताव मांडला होता. तर आता ह्याच्यापैकी आपल्याला बघू शकता की ओळखायचे राईट. तर लक्षात ठेवा की 1915 मध्ये राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात टिळकांनी होम रूलचा प्रस्ताव तर मांडला नव्हता. कारण मंडालेचे जेलमध्ये होते आणि जेलमधनं येऊन सुटून बघू शकता त्यांना वाटलं की एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट जे आहे म्हणजे जहाल मावळ गट कुठेतरी स्वतंत्र चळवळीमधनं फारकत चाललंय म्हणून एकमेव परत हे झालं ते एक सीन होता. बाळशास्त्री जांभेकर हे बरोबर. बाळशास्त्री जांभेकर हे पश्चिम हिंदुस्थानातील पहिले प्राध्यापक 100% राईट आहे. न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू हे पण 100% राईट आहे. म्हणजे स्टेटमेंट 1 आणि विधान 1 आणि 2 बरोबर आणि 3 चूक. आता ह्याच्यातनं आपल्याला काय अजून 2 इन्फॉर्मेशन भेटली. बाळशास्त्री जांभेकर हे पश्चिम हिंदुस्थानातील पहिले प्राध्यापक आहे. पश्चिम हिंदुस्थान म्हणजे वेस्टर्न इंडियाचे पहिले प्राध्यापक बाळशास्त्री जांभेकर आहे. आणि तसेच न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू आहे. न्यायमूर्ती KT तेलंग. येस. नेक्स्ट. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता डॉक्टर शिवप्पा या मित्राच्या मदतीने धनकवडी येथे सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी विक्टोरिया बालाश्रम सुरू केला? 1896, 1877, 1898, 1899. येस. म्हणजे काय हा प्रश्न आहे की इन विच इयर सावित्रीबाई अँड महात्मा ज्योतिबा फुले स्टार्टेड द विक्टोरिया बालाश्रम इन धनकवाडी विथ द हेल्प ऑफ अ फ्रेंड डॉक्टर शिवप्पा ड्युरिंग द फेमेन पिरियड इन महाराष्ट्र. तर लक्षात ठेवा 1877ला. कारण दुष्काळ पडलेला आणि त्याच टायमाला सुरू करण्यात आलेला. आता हा प्रश्न उलटा पण फिरवला जाऊ शकतो की महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता कुणाच्या म्हणजे मदतीने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी विक्टोरिया बाळाश्रम सुरू केलं? तर डॉक्टर शिवप्पा. असं उलट पण आन्सर येऊ शकतो आणि 1877 पण लक्षात ठेवा. नेक्स्ट. शिवराम महादेव परांजपे यांनी काल हे वृत्तपत्र सुरू केले. वर्णन. हे वृत्तपत्र 1922 पर्यंत सुरू होते. हे वृत्तपत्र प्रखर राष्ट्रवादी विचारांचे होते. 1908 मध्ये या वृत्तपत्राने 16,000 प्रती छपाईचा आकडा पार केला. आणि नेक्स्ट. हे वृत्तपत्र जगत हितेचू मुद्रणालय छापले जात होते. आता ह्याच्यातलं आपल्याला बघायचं आहे की कुठले विधान बरोबर आहे. आता लक्षात ठेवा की 1922 पर्यंत हे सुरू होते हे चुकीचं आहे. आणि हे वृत्तपत्र प्रखर राष्ट्रवाद होते हे बरोबर आहे. 1908 मध्ये 16,000 प्रती छपाईचा आकडा पार केला हे पण बरोबर आहे. जगत हितेचू मुद्रणालय छापले जात होते हे पण बरोबर आहे. म्हणजे BCD बरोबर आहे. पण हा चूक आणि विधान बरोबर आणि विधान चुकीचे बोलले तर चुकीचं आहे आणि BCD बरोबर आहे. येस. वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न आणि एकदम डीप मध्ये. नेक्स्ट. 7 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय संघात सामील व्हायचा दिवस म्हणून पाळावा असे डॅश यांनी हैदराबाद संस्थानेला लोकांना सांगितले. स्वामी रामानंद, काशीनाथ वैद्य, बाबासाहेब फरंदे, मनकीचंद
मनकीचंद पहाडे. तर लक्षात ठेवा, जर मराठवाडे मुक्ती संग्रामाला तर एकच आपल्याला नाव भरपूर हे दिसतं चर्चेत, स्वामी रामानंद तीर्थ. त्याच्यानंतर त्यात पण अजून 2-3 प्रश्न येतात. लक्षात ठेवा की पहिले हुतात्मा कोण झालं, तर वेद प्रकाश झालं हैदराबाद संस्थानातील. आणि पहिले स्टेट काँग्रेसचे हुतात्मा तर पानसरे करून आहे, गोविंदराव पानसरे असं काय नाव आहे. ते पहिले स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा होते. इसवी सन 1909 मध्ये महात्मा गांधीजी यांनी लिहिलेला हिंद स्वराज्य हा गुजराती भाषेतील ग्रंथ प्रकाशित झाला. महात्मा गांधीच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहताना 20व्या शतकातील सर्वात महान व्यक्ती असे जॉर्ज ऑकले यांनी म्हटले होते. काय बरोबर आणि काय चूक आपल्याला करायचंय. हा गुजराती भाषेतील होता, ते 100% राईट आहे. हिंद स्वराज. महात्मा गांधीजींच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहताना 20व्या शतकातील सर्वात महान व्यक्ती असे जॉर्ज ऑकले, हे बघू शकता चुकीचं आहे, म्हणजे ब रॉंग. ब रॉंग आणि हे कुठे आहे, ब बरोबर नाही आणि ए बरोबर. काय ऑप्शन दिलेत भयंकर. ब बरोबर नाही, ब बरोबर नाही, ए बरोबर. बी इज नॉट ट्रू, ए इज ट्रू. यस. नेक्स्ट, जून 1984 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करण्यात आली. यस, एस.सी. जोशी, रामनाथ काव, के.एस. ब्रार आणि रंजन रॉय. तर लक्षात ठेवा के.एस. ब्रार. यस, व्हेरी इम्पॉर्टंट. ऑपरेशन ब्लू स्टार आपण जे बोलतो त्याच संबंधित होते, बघू शकता. रुईकर, मगनलाल बागडी, डॉक्टर खेडकर, वीर वामनराव जोशी. हिंदुस्थान रेड आर्मी, अकोल्याचे स्वतंत्र सैनिक, अमरावतीचे स्वतंत्र सैनिक, फॉरवर्ड ब्लॉक. हो, आता लक्षात ठेवा की हा तर एकदम कॉन्ट्रोवर्शियल प्रॉब्लेम आहे. तर लक्षात ठेवा रुईकर जे आहेत, R.S. रुईकर, हे फॉरवर्ड ब्लॉकचे बघू शकता एक कार्यकर्ते होते. म्हणजे एचा फोर्थ एकच ऑप्शन आहे. येस, ऑप्शन क्रमांक 2 विल बी द आन्सर. पण बाकीचे पण बघूया. आता हा प्रश्न कुठेतरी नवीन विचारण्यात आलेला आहे, इकडच्या इकडंच पाठ करा. रुईकर जे आहे फॉरवर्ड ब्लॉक, मगनलाल बागडी हिंदुस्थान रेड आर्मी, डॉक्टर खेडकर असतील, खेडकर लक्षात ठेवा अकोल्याचे स्वतंत्र सैनिक आहे खेडकर. आणि जे जोशी आहेत, येस नाही खेडकर, हां येस खेडकर आणि जोशी जे आहेत अमरावतीतील स्वतंत्र सैनिक. मग खेडकर जे आहे अकोल्यातील आणि जोशी अमरावतीतील. लक्षात ठेवा जोशी अमरावती आणि खेडकर अकोला, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण चारही नावं नवीन आहे. मगनलाल बागडी आपण ऑलरेडी हिंदुस्थान रेड आर्मी इथून पूर्वीच्या पण बऱ्याच ह्याच्यात आपण बघितलेलं आहे. रुईकर जे आहे फॉरवर्ड ब्लॉक लक्षात ठेवा. मगनलाल बागडी हिंदुस्थान रेड आर्मी, डॉक्टर खेडकर अकोल्यातील स्वातंत्र्य सैनिक. ओके. नेक्स्ट, काँग्रेसचे उद्दिष्ट स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे असून स्वतंत्र हिंदुस्थानात ब्रिटिश साम्राज्याशी कसलेही संबंध ठेवणार नाही, अशा आशयाचा ठराव 1921 साली अहमदाबाद येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पुढीलपैकी कोणी मांडला. केळकर यांनी, गंगाधर देशपांडे, हसरत मोहानी या बापूजाने. लक्षात ठेवा, द एम ऑफ द काँग्रेस टू अचीव स्वराज्य मीन्स कंप्लीट इंडिपेंडेन्स अँड इंडिपेंडेंट इंडिया विल नॉट कीप एनी रिलेशन विथ द ब्रिटिश एम्पायर. हे जे वाक्य होतं ते हसरत मोहानी यांनी बघू शकता त्या अहमदाबादच्या अधिवेशनात मांडलं होतं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी युनायटेड इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशनची स्थापना केली. पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट, युनायटेड इंडिया पॅट्रियोटिक असोसिएशन. लाला लाजपत राय, सय्यद अहमद खान, अरविंद घोष, मौलाना मोहम्मद अली. तर इट इज सय्यद अहमद खान. येस, सय्यद अहमद खान. नेक्स्ट, हा प्रश्न बघू शकता की बऱ्याच ह्याच्यात चुका आहेत आणि मोर देन वन ऑफ द आन्सर असल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे, कॉन्ट्रोवर्शियल आहे म्हणून. जुलै 1919 मध्ये होम रूल लीगच्या प्रतिनिधीने म्हणून इंग्लंडला गेल्या. ह्या वैश्य स्त्रीने 22-24 या काळात C.R. दास सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. 1930 मध्ये हिंदुस्थान सेविका दल स्थापन केले. 28 मध्ये महिला राष्ट्रीय संघाची स्थापना केली. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. महिला ह्याच्यावर जर प्रश्न येत असतील तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. येस, तर आपल्याला 1919 मध्ये होम रूल लीगच्या प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला गेल्या तर सरोजनी नायडू. अचा 4 2 जागेला आहे, इकडं पण आहे इकडं पण आहे, म्हणजे 2 गेला आणि हा गेला. लक्षात ठेवा 1919 मध्ये होम रूल लीगच्या प्रतिनिधीमधून इंग्लंडला कोण गेल्या, तर सरोजनी नायडू. नेक्स्ट, या वैश्य स्त्रीने 22-24 या काळात C.R. दास सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. इट इज मदना देवी मुखोपाध्याय. येस, मदना देवी आहे, मदना देवी मुखोपाध्याय. नेक्स्ट, जून 1930 मध्ये हिंदुस्थान सेविका दल स्थापन केलं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हर्डीकर, NC हर्डीकर. हिंदुस्थान सेविका दल कोणी स्थापन केलं, NC हर्डीकर. 1928 मध्ये महिला राष्ट्रीय संघाची स्थापना केली. इट इज ललिता घोष.
तर हे दोन आपण वाचूनच घ्यायचं आहे. हिंदुस्थान सेविका दल कोण आहे? हर्डीकर. आणि महिला राष्ट्रीय संघाची स्थापना लतिका घोष. लतिका घोष. हा नवीन प्रश्न आलेला आहे महिला संबंधित, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. एक मिनिट. येस, भरपूर महत्त्वाचे आहेत ह्या गोष्टी, लक्षात ठेवा तुम्ही. परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघू शकता मेन्समधनं डायरेक्टली प्रिलिम्सला येण्याचं कुठेतरी, आता राज्यसेवेची प्रिलिम्स पण आपण बघितली तर कुठेतरी गटबच्या मेन्समधनं डायरेक्ट आपल्याला प्रश्न दिसतो. आज गटबचा पेपर पण म्हणजे घेऊन आलोय, त्याच्यातनं सांगेल की कुठला प्रश्न होता. नेक्स्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. 100% राईट आहे. म्हणजे ए तर राईट आहे आणि ए सगळ्याच ऑप्शनमध्ये आहे. येस, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर के.एम. मुन्शी यांनी मॉर्ले मिंटो सुधारणा कायद्याने उगवत्या लोकशाहीचा वार केलेले निदर्शनात आणून दिले. हा पण राईट आहे, कारण के.एम. मुन्शी पॉइंटेड आउट दॅट द मिंटो मॉर्ले रिफॉर्म स्टॅप द रायझिंग डेमोक्रेसी. येस, म्हणजे ब पण राईट आहे, ब इकडे आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. येस. नेक्स्ट, या कायद्याने युरोपियन आणि अँग्लो इंडिया याचे स्वतंत्र मतदारसंघ 1919 मध्ये दिलेलं युरोपियन आणि अँग्लो इंडियनला, म्हणजे सी पण ऑप्शन नसणार. हां, चला नेक्स्ट. सरकारने लोकशाहीचे मूलभूत तत्व म्हणजे निवडणुकीचे तत्व मान्य केले नाही. म्हणजे गव्हर्नमेंट नॉट एक्सेप्टेड द प्रिन्सिपल दॅट इज प्रिन्सिपल ऑफ इलेक्शन. हे मान्य केलेलं, कारण मग इलेक्शन त्याच्यानंतर घेण्यात आले, म्हणून अ आणि ब विल बी द राईट आन्सर. येस, म्हणजे हा पण चुकीचा आहे. हां, इट इज भरपूर डीपमध्ये प्रश्न आहे. असे प्रश्न शक्यतो लक्षात ठेवा की मुश्किल आहे ना, पण थोडंफार आपल्याला करणं भाग आहे, कारण आपल्याला बघू शकता की कॉम्पिटिशन इतकी वाढत चालली आहे. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. माझ्या बैलाचे नाव ब्रिटेनिया ठेवले. माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किश फ्लॅग ठेवले. माझ्या गार्डनचे नाव जपान ठेवले. म्हणून मी जपान अगर तुर्की लोकांच्या पुढारी होणे योग्य होईल काय? हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात 1920 मध्ये कोणी काढले? छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव, लोकमान्य टिळक. भारी होता ना. नेम माय बुल ब्रिटानिया, नेम माय फेवरेट हॉर्स टर्किश फ्लॅग, नेम माय गार्ड Japan. Therefore, would it be right for me to become the leader of Japan or Turkey? Who made this statement? Yes, 1920 मध्ये छत्रपती शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा उद्गार होता. चला, शूद्राती शूद्र हे भारताचे मूळ रहिवासी आहेत. हा सिद्धांत कोणी मांडला? म्हणजे हू प्रोपोंडेड द थिअरी दॅट शूद्रा अतिशूद्रा आर द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ इंडिया. डॉक्टर आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले, नारायण गुरु. तर इट इज महात्मा फुले. महात्मा फुले असेल, दलित चळवळ असेल, ह्याच्यावर प्रश्न मेन्सला फिक्स असतो. 2024च्या बघू शकता की मेन्स आहे. गट ब 29 जूनला काहीतरी परीक्षा झालेली, त्याचाच पेपर आहे हा. यस, महात्मा फुले लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, ह्याच्यातनं डिरेक्टली येण्याचे प्रश्न जास्त चान्सेस आहेत आता गट बच्या, कारण हा मेन्सचा पेपर आहे आणि मेन्समधनं प्रिलिम्समध्ये येण्याचे चान्सेस हाय आहेत, म्हणून दिस इज इम्पॉर्टंट. काँग्रेस अधिवेशन सामाजिक बघू शकता, ह्याच्यात इश्यू आहेत. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी, कृष्णराव भालेकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले. परत एकदा महात्मा ज्योतिबा फुले. हु इज नोन ॲज द फर्स्ट कमेंटेटर ऑन ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स इश्यू. त्या ॲग्रिकल्चर अँड फार्मर इश्यूवर लक्षात ठेवा की महात्मा ज्योतिबा फुले यांनीच बघू शकता की डिरेक्टली हे केलेलं, कमेंट दिलेले. नेक्स्ट, पुणे येथे देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेचे स्थापना कोणी केली? गणेश वासुदेव जोशी, भाऊ महाजन, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. तर लक्षात ठेवायचं, पुणे येथे देसी ट्रेड प्रमोशन बोर्ड, इट इज गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका यांनी केली होती. आता इथं कुठंतरी बघू शकता नवीन नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटते. देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना गणेश वासुदेव जोशी. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिराव फुले. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. ते एक महान देशभक्त, विचारक, लेखक आणि तत्ववेता होते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. येस, आता त्याच्या डेक्कन एज्युकेशन आणि सोसायटीची स्थापना कोण आपल्याला लक्षात येतं? येस, त्यांनी गोहत्या विरुद्ध रक्षण समिती, आखाडा व लाठीचार्ज. ओके. त्यांनी सर्वात मोठे योगदान म्हणजे भारतीयांना आदेशाचे पालन करावेस नकार देणे शिकवले व आदर्श केले. ते एक महान देशभक्त पण होते. आणि फर्ग्युसन कॉलेज लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक. जिथं दिसेल तिथं मार्क करायचा फक्त का, तिथंच आपल्याला बघू शकतं की डायरेक्टली आपल्याला आन्सर भेटून जातं, लोकमान्य टिळक. नेक्स्ट, 1911 मध्ये NM जोशी यांनी डॅश ही संस्थेची स्थापना केली. हिंदू मजूर पंचायत, ऑल इंडिया ट्रेड युनियन, कामगार हितवर्धनी, सोशल सर्व्हिस लीग. NM जोशी डायरेक्टली
डायरेक्ट मारायचा आहे. हा सगळे बघू शकता फुलटॉस प्रश्न आहेत. नेक्स्ट 3 प्रश्नाचं एकत्र हे आहे. सन 1817-18 या काळात नागपूरच्या कोणत्या राजेसाहेबांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांचा लढा दिला? प्रतापराव भोसले, अप्पासाहेब भोसले, दौलतराव भोसले, रामचंद्र भोसले. आता हा प्रश्न बरेच वेळा आलाय, लक्षात ठेवा. अप्पासाहेब भोसले. 1817-18 मध्ये राजा ऑफ नागपूर फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश विथ द हेल्प ऑफ ट्रायबल चीफ ऑफ गोंड. अप्पासाहेब भोसले बघू शकता, लक्षात ठेवायचे. अप्पासाहेब भोसले नागपूर म्हणून लक्षात ठेवा फक्त, तरी पण चालतंय तुमचं. मग बरेच सारे आपल्याला होऊन जातं. महात्मा गांधीजी यांनी 1937 मध्ये हरिजन या वृत्तपत्रातून एक लेखमाला प्रकाशित करून शिक्षण योजनेची चर्चा केली. या योजनेचं नाव काय होतं? सार्जंट गांधी योजना, वर्धा योजना, करियप्पा योजना. तर गांधी फिलॉसॉफी जी होती, वर्धा एज्युकेशन आपण जे बोलतो, वर्धा योजना. हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस सुदृढ बनेल यासाठी स्थापन करण्यात आली, असे खालीलपैकी कोणी स्पष्ट केले? लाला राजपत राय, श्यामाप्रसाद मुखर्जी, सावरकर या पंडित मदन मोहन मालवीय. तर हिंदू महासभा, लक्षात ठेवायचं, पंडित मदन मोहन मालवीय. संपला 1916. यस, हिंदू महासभा, पंडित मदन मोहन मालवीय. आणि अशा प्रकारे बघू शकता की आपण जे 40 प्रश्न जे आपले राहिलेले होते ते आपण 40 का मला वाटते 35 ते 40 प्रश्न आपण कव्हर केलेले. आणि 2024चा मेन्सचा राज्यसेवा आणि गट ब आपण कंप्लीट केलेला आहे. या आठवड्यात हेच 2 पेपर करायचे. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात एक आपण 5 दिवस राहतील, त्याच्यात थोडंफार थिअरी पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि PYQ सेम की गटचं पण PYQ आपण घेऊन येणार आहोत. आणि काही एक्झामला येऊ शकतं त्याच्याबद्दल आपण ती सिरीज चालवणार आहोत पुढच्या आठवड्यातली. तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.